अण्णाभाऊ साठे हे केवळ लेखक नव्हते, ते होते समाजाचे खरे शिल्पकार. त्यांनी आपल्या लेखणीचा उपयोग मनोरंजनासाठी नाही तर परिवर्तनासाठी केला. झोपडपट्टी, कामगार, दलित, महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध ते नेहमी उभे राहिले. त्यांनी शब्दांचा वापर शस्त्रासारखा केला, जेणेकरून शोषितांना न्याय मिळावा. त्यांनी साम्यवादाचा स्वीकार केला आणि कामगार संघटनांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. अण्णाभाऊंनी एकट्या मुंबईत 100 पेक्षा अधिक झोपडपट्ट्यात जाऊन लोकांना संघटित केलं. शोषितांना संघटित करा, शिक्षित करा आणि लढा, हा त्यांचा संदेश होता. त्यांनी सांस्कृतिक चळवळीत लावणी, तमाशा या माध्यमांतूनही सामाजिक संदेश पोहोचवले. त्यांच्या कथा आणि गाणी ही फक्त कलेसाठी नव्हती, ती क्रांतीसाठी होती. अण्णाभाऊ साठेंनी आयुष्यभर वंचितांसाठी झगडत राहून एक गोष्ट शिकवली की खरा क्रांतिकारक तोच जो दुसऱ्यांसाठी जगतो. व्हिडिओ आवडल्यास आमच्या रोहन शिकरे या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज फॉलो नक्की करा.